जय शिवराय भावना, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन नाही भावना, आपला आज पहिलाच ब्लॉग आहे. तुम्हाला मी म्हणजे मागच्या वेळेस पेडगावला गेलो होतो, तुम्हाला नक्कीच मोठा ब्लॉग बनवून दाखवेल. तर भावांनो आज आहे 14 तारीख. काय आहे 14 तारखेला तुम्हाला माहितीच असेल, नसेल माहिती तरी पण मी सांगेन पुढे गेल्यावरती तुम्हाला समजूनच बघितल्यावरती. तर भावना आपण चालले आता. अजून आपले 2-3 मित्र आहेत. हे एक आहे बघा, त्याला डॉक्टर म्हणतात सगळेजण. कसा आहे, चेक नाही का नाही टकलंय ही बी पोटारे म्हणलेलं बघा मी त्याला एका व्हिडिओमध्ये. ते होईल चालतं भावना. बेट्या पुढे अजून चालतोय बघू रस्त्याने काय काय होतंय तुम्हाला मी सांगत जाणार आहे सगळं. ए भाऊ मला मध्ये बसायचंय, मला ब्लॉक करायचंय. नाही 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 मला मध्ये बसायचं नाही भाऊ. मी मध्ये बसले भांडणं करून काही विषय नाही. एकदम हे चालवा गाडी मला लागायची यावरती. तर भाऊ ना आपण चालतो हार घ्यायला मस्त. आपला हार घेत आहे चांगला घ्या बरं का, मोकार कसला बी नका घेऊ. हार घेतल्यावर तुम्हाला दाखवतो कसला हार घेतला मस्त. भावाने बघितलं का आपल्या हातात काय आहे मस्तपैकी. आपण आता फुलं वगैरे घेतलेली आहेत. फुलं नाहीत भावाने, मस्तपैकी एक हार आहे आणि इकडल्या साईडला उदबत्ती आहे, नारळ आहे, मस्तपैकी गुलाल बोका वगैरे. कशाला भाऊन महाराजांची जे काही ना काहीतरी करावं लागतं मस्तपैकी. तुम्ही घेतलं काय डॉक्टरने घेतले. डॉक्टर बरोबरचे डॉक्टर आहे. तुम्ही वाटत असं असं म्हणतोय बरोबरचे डॉक्टर. कसे डॉक्टर पशुप्रेमी आहे. पशुप्रेमी हां पशुप्रेमी. त्यांनी सांगितलं नाही पण मी सांगितलं कसं ते लाल त्या जरा नाही का लाल भोळे ते भोळे गाडी चालवायची म्हणून बोलत नाही असं म्हणते. अरे दिवंडी दिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, साऱ्या जगाला कळू द्या. अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय. असते कदम पाठी होती ना पेडगाव गडाकडे. राज आलं असते कदम. शंखनाद भिनला आज आभाळी, जाणत हा राजा अवतरला जगती. शंखनाद भिनला आज आभाळी. तर भावांना आपण आलेलो आहे मस्तपैकी गडावरती. ते काहीतरी मंदिर आहे तर ते आपण येताना बघणार आहे मस्त. मागच्या वेळेस आलो तुम्ही काय काहीतरी मंदिर कुठलं मंदिर आहे मग. काहीतरी मंदिर श्री रामेश्वर मंदिर. हा श्री रामेश्वर मंदिर असं नाव आहे. आपण जाताना बघू काय आहे मस्तपैकी. दाखवणार ना कसं दाखवणार आतमध्ये जाऊन दाखवणार. हा ठीक आहे चला आतमध्ये जाऊन बघू. जाणत हा राजा अवतरला जगती. सळसळत्या रक्तात ढिंगी पेटली. ये सळसळत्या रक्तात ढिंगी पेटली. ढगढगली नसा रुद्र ज्वालामुखी. असते कदम असते कदम, राज आलं असते कदम. असते कदम असते कदम, राज आलं असते कदम. जी राज आलं जी राज आलं.
धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती महाराज की जय हस्ते कदम राज आलं हस्ते कदम राज आलं हस्ते कदम अरे दिवंडी दिवंडी पेटवा तोफांचा गजर होऊ द्या साऱ्या जगाला कळू द्या अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय सह्याद्रीच्या जय शिवराय भावांनो. तर बघितलं तुम्ही आपण ब्लॉग वगैरे चालू केलं इथं आलतो. मग काय नाही, इथं पूजा वगैरे केली. मग हे सांगणार आपण कशी पूजा केली ती यांनी केली पूजा, मी दाखवणार आहे पूजा कशी केली. तर हे सगळं सांगतात, आपलं किल्ला वगैरे सगळं दाखवणार आहेत. आपण एकदा आलतो पण एवढा काही किल्ला वगैरे फिरला नव्हतो, आपल्याला काय माहीत नव्हतं त्यामुळे आपण फिरलो नव्हतो. चला आता बघूया आपण मस्तपैकी. हे बघितलं भावना काय आता हे आपल्याला सांगणार आहेत काय. हा महाल आहे, तर राण्यांची वगैरे सोय होती सगळे. तसं तर हा गड बहादूरगड म्हणून ओळखला जातो, पण आपण नामकरण केल्यानंतर त्याचं धर्मासाठी कसं लढायचं हे संभाजी महाराजांनी सांगितलं. त्यानंतर त्याचं नामकरण केल्यानंतर धर्मगड असं नाव ठेवलं वाटतं शांत ही होतं का. ही मोठ पहिले पाणी नदीतून पाणी तिथून आतमध्ये यायचं, तिथं कारंजे वगैरे येतात आतमध्ये. कुठे इथे आत्ताच्या आपण आलो पहिलं जे आपण जे आता मोटरवरती कारंजे वगैरे तयार करतो ते तिथे. इथून पाणी यायचं हां कसं. हत्ती. तर मला तुम्ही सांगा बरं हे काय इतकं मोठं. हा जो दिसतोय ना तो 7 मजली तुरुंग होता. ज्यावेळेस कोणाची शिक्षा वगैरे जर काय असेल पकडून आणलं तर ते तर 7 मजली तुरुंगामध्ये ठेवलं जायचं. त्यानंतर पडले हे. त्यानंतर ते काही दिवसांनी त्याचा असा अवशेष राहिलेला नाही. तर मग आता मला सांगा आपण कुठं चाललो इकडं. हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे समोर दिसतंय, ठीक आहे तिथे गेला दाखवत मी काय विषय. थोड्याच वेळात तुम्हाला हत्ती मोठ दाखवता येईल. कसं काय दाखवतोय हत्ती मोठ आहे. ठीक आहे. अख्ख्या गडावरती पाणी पोहोच इथून व्हायचं. इथून हे हत्तीने ओढलेलं जायचं, तिथून तिथे तिकडं? पाणी जायचं आणि त्यानंतर अख्ख्या गडावरती पाणी पोहोचवायचं. ठीक आहे. आणि इथं आपण आलो मंदिरात. कुठलं मंदिर आहे म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर. लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. मग बघा आता मी तुम्हाला दाखवतो. इथं बघितलं की नक्षीकाम कोरीकाम कसं सगळं दगडातलं दिसतंय. पण आपण आता ह्या मंदिरात नाव आलोय लगेच ह्या मंदिरासमोर पण हे दुसरं लगेच मंदिर आहे. बघूया आपण. हे महादेवचं मंदिर आहे. या मंदिराच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला मी दाखवतो काय काय चांगलं आहे बरं का. मी ह्याच्या आधी आलतो तेव्हा फिरलेलो आहे. ओ चप्पल इथंच काढायची ना. सँडल घातलाय दरवेळेस मोकार काढायला लागतोय सारख्याच. उगाच सँडल घालून असं वाटायला लागलंय. ती पुढंच पळतात. ओ भाजत आहे. शिव हर 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 महादेव. हा इथं आलं बरं वाटलं. जावा तुम्ही. तिथे दिसतंय बघा भावनी. तर फ्लॅटची गरज लागत नाही. सकाळी जाऊन आलतो. नमो पार्वती पते शिव हर हर महादेव. हा तुम्ही. हे शिवलिंग आहे. हे महादेव म्हणून मानतात आणि ह्याला पार्वती मानतात. तर पार्वतीला भस्म कधीच लावत नसतात. इथे का लावलं हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. भस्म फक्त महादेवालाच असतं. तर भावांना तुम्हाला समजलं असेल ना. आता ही चूक परत कधी करू नका. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तुमचा दृष्टिकोन वेगळा असेल, आमचा दृष्टिकोन वेगळा असेल, ह्यांचं म्हणणं वेगळं असेल, आमचं म्हणणं वेगळं असेल. पण मी ह्यांच्या म्हणण्याला सहमती देतो. माझं पण म्हणणं तेच आहे आतापासून. तर तुम्ही समजून घ्या.
तुमचं बाकी काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही मागच्या वेळेस पण आलतो इथं लय पाणी होतं. आता बघा तुम्ही एक टिप कसं नाही पाण्याचं थोडं थोडं आहे पण ते लय लांब आहे. मग तुम्ही आता अंदाज लावू शकता फक्त इथं उष्णता किती असन किती गरम होत असन. आता हे मंदिर कशाचं आहे? हे पण महादेवचंच मंदिर आहे. पाताळेश्वरांचं मंदिर आहे. पाताळेश्वरांचं मंदिर महादेवचीच पिंड आहे आतमध्ये पण. हे मंदिर पहिलं असलं भावानं आपल्या गावात पण पिंड आहे. त्या पिंडीकडे बघून पण जसं असं मनाला प्रसन्न वाटतं तसंच ह्या किल्ल्यावरती म्हणजे धर्मीवर गडावरती आल्यावरती वाटतं. असं मन शांत होतं एकदम. बाकीचे सगळे मनातले विचार निघून जातात. फक्त त्या किल्ल्यावरती असं किल्ल्याचेच विचार येतात महाराजांचेच विचार येतात. हे खाली दिसतं एवढंच मंदिर होतं. ते गारवा बघितला ना भावांनो तुम्ही. इथं जे बाहेर गरम होत होतं त्याच्यापेक्षा इथं कितीतरी पटीने गार लागतंय. म्हणजे तुम्ही बघू शकता त्या काळात हे बनवलेलं. त्या काळात महाराजांना किती डोकं होतं. त्या काळात महाराजांनी सगळा विचार करून हे सगळं बनवलेलं. तर तुम्ही इथं बघू शकता किती राड आहे. त्यामुळे आपण इथं आता विचार केला की इथं झाडायचं सगळं बाहेर टाकायचं मस्त क्लीन करायचं एकदम. तर चला आता झाडायला सुरुवात करू. वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय. असते कदम राज आलं असते कदम. शंखनाद भिनला आज आभाळी जाणता हा राजा अवतरला जगती. भिनला आज आभाळ. बघू शकता तुम्ही जेवढं आपल्यापर्यंत आपल्याकडून स्वच्छ होत होतं तेवढं आम्ही दोघांनी मिळून स्वच्छ केलेलं आहे. आणि आपले तो कॅमेरामॅन त्याने पण थोडीफार मदत केलेली आहे. मागं कॅमेरा ऑफ कॅमेरा मदत केलेली आहे त्याने पण. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पण इथून स्वच्छ करत जावा. म्हणजे कसं सगळं चांगलं वाटेल शांतता वातावरण राहील आणि सगळं शांत राहील. परत इथे घालून आता आपण मस्तपैकी स्वच्छता वगैरे केलेली आहे. दोघं थोडी सर मला प्रसाद खातोय आम्ही. त्या हातात प्रसाद नसतो. ठीक आहे दुसरा हात घेतो. ए चुगूस प्रसाद असतो तो. हा आता कसं भावना जरा चांगलं वाटतं गोड वाटतं ना. प्रसाद येतो खाऊ असतो का. हा ठीक आहे चला मग. तुमगावनं आता आपण चाललेलो आहे. तर येताना आपण रस्त्यात 2 मंदिरं बघितलेली. ती मंदिरं पण चांगली आहेत. मी आधी पण आलो तेव्हा पण बघितलेली. पण आता हे मला सांगणार आहेत कशाची मंदिर आहेत काय आहेत. चालेल तर बघूया कसली मंदिर आहेत. आताच आपण ह्या मंदिरात आलेलो आहे. आता पुढच्या मंदिरात चालू म्हणजे येताना जी मंदिरं लागली त्या मंदिरांमध्ये चालू आहे. तिथून चालत चालेल तेव्हा आपल्याला तिथे ह्या मंदिराचा बोर्ड दिसलेला म्हणजे पाठी दिसलेली. त्यांना मी विचारलेलं कुठलं कशाचं मंदिर आहे. ते म्हणले की मी तुम्हाला जाताना दाखवतो. आलोय बघा भाऊ इथं मंदिर बघायला. मल्लिकार्जुन मंदिर. कुठलं मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिरात काय सांगू भाऊ मी तर आलोय ना धर्मवीर गडावरती दुसऱ्यांदा आलोय. मंदिराच्या आतमध्ये पाय ठेवला इतकं गारवा वाटतो. असं एकदम शांत वाटतं. इथं पहिलं भाऊ ना गणपती बाप्पा पण येते. गणपती बाप्पांचं ना आपलं नातं खूप जुनं आहे. आधीपासून आवडतात ना. तर आपण मागचेच फोटो काढलेले पण ते अजूनपर्यंत आपण पोस्ट केलेले नाही आहेत. बघूया पोस्ट करू कधीतरी. इथं स्वच्छता जास्त दिसते बरं का. काम केलं ना तो मंदिराचं. काम केलंय मंदिराचं असं समजतंय. आपण पण मस्त पाया पुढे कॅमेरामॅन चल पाया पडाय. इकडे गेला काही नाही. तर भावांना आपण तिथून पाया पडून आलेलो आहे. आता आपण चालू दुसऱ्या मंदिरात. तिथून सरळ आहे ना आपण मग शेतांचे पहिल्यांदा मंदिर बघितलं त्या मंदिरात जायचं आपण. सगळी मंदिर बघून जाणार. आपण खूप मंदिर आहेत भावानं. पण कसं आहे आपल्याला ऊन खूप झालं आहे आणि एक तर पाणी नाही इथं प्यायला. तर आपण इथं आलतो दुसऱ्या मंदिरात. ह्या मंदिरात मी मागच्या चालतो पण एवढं काय आठवत नाही आहे. कुठलं मंदिर आहे रामेश्वर. चालू आहे आपण आता. भावना गरम किती होते बघा तुम्ही फक्त. पण मंदिराच्या आतमध्ये आलं ना गारच वाटतं. काही म्हणा तुम्ही एकदा येऊन बघा व्हिजिट करून बघा. थंड वाटन सगळं. पिंड बघितली कशी भारी सजवली. फुलं वगैरे थोडीच लावलेत पण मस्त लावलेत. तर आपण आता इथून पाया पडून आलेलो आहे आणि आता आपण डायरेक्ट चालतो गाडीकडे आपल्या. हे तर सगळं संपलेलं आहे. कार्यक्रम आपण पूजा वगैरे केलेली आहे. असलं वाजवत नका जाऊ. गाड्यावरती आहेत. फटाकडे आहेत. फटाकडा आहे का प्लास्टिक आहे. प्लॅस्टिकचं फटाकडा आहे. मग आज सांगा ना मी समजतं का नाही काय. प्लॅस्टिकचा वेगळा फटाकडा आहे. त्याच्यात मजा वेगळीच असते फटाकडा. तुम्हाला अनुभव दिसतोय. चला तर भेटूया डायरेक्ट गाडीपाशी. भाऊ ना आता आपण इकडून आलेलो आहे आणि इथं पण एक गजलक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर पण आपण मस्त आहे नाही का. मस्त गार वाटतंय. चला आता आपण जाऊया डायरेक्ट गाडीपाशी. डायरेक्ट घरी म्हणजे चालू आज नाही का ठिकाणी काय नाही. हो चला.
चला काढा गाडी. आता आत नको नेऊ गाडी. आपलं धर्मवीर गड तर आपण इथून सगळं फिरण्यासाठी आलेलं आहे आणि आता डायरेक्ट चालू आहे पुढं चालू आहे. लक्ष्मीनारायण मंदिर. लक्ष्मीनारायण आपलं दाखवलं त्यांना. हा ते नाही हे तुळजाभवानी मंदिर. हां आता आपण कुठं चालू आहे? आपण भवानी माताच्या मंदिराकडे चाललेलो आहे. जाऊया आपण. आपण इथं आलतो मंदिरात. कुठलं मंदिर आहे? भवानी मातेचं मंदिर. भवानी मातेचं मंदिर आहे. पहिल्यांदा चालू आहे. मला माहिती पण नव्हतं पेडगावमध्ये आहे. तर बघूया आतून कसं आहे. वा भिजला माझा पाय. हे या मंदिरात भरपूर वेळा आलेले पण ह्यांना हे मंदिर कधीच चालू भेटलं नाही. म्हणजे दरवेळेस बंद असायचं ना. तर भावना आपण आता या मंदिरातून बाहेर आलेलं आहे. मंदिर कसं होतं काय वाटतं तुम्हाला? तुम्ही पण पहिल्यांदा गेलते आतमध्ये. नीट नीट इकडे बघून. मस्त होतं म्हणजे तिकडे बघून काय मुक घ्यायचं. तिकडे कशाला बघता? इकडे बघा ना. हा ना लवकर गाडी काढून. फोडली गाडी. ही मध्ये कर थोडंसं. ही तू नाही ती थोडंसंच आहे ना. मला पण वाटतंय थोडंसं मध्ये. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. त्यांचेच फॅन फॉलोविंग जास्त बघणार आहे व्हिडिओ त्यामुळे नक्की सांगा कमेंटमध्ये. थोडंसं मध्ये जास्त नाही कारण डॉक्टर जास्त म्हणतात डॉक्टर नसतं झाला. काय वाटतंय? बरे आहे ना थोडासा काय जास्त जास्त. भाऊ चालायचं असेल ना त्यांना जाळ. या माणसाने कुल्फी घेऊन दिला आम्हाला. हे माणूस खातोय कसा खातोय बघितलं. झालाय. काय घेतलंय? पॉवर पॉईंट. पॉवर पॉईंट पण घेतलाय यांनी. कसला घेतलाय दाखव. दाखवायचं नसतं जेव्हा. दाखवायचं नसतं का? गपचूप गपचूप खायचं. गपचूप असं मग ही ब्लॉग मध्ये टाकू का? तुम्हाला टाकणार मी ब्लॉग. तुम्ही ना काळजी करून पण कुल्फी घेतलेली मी खातो मग तुम्हाला सांगतो कशी लागली. तर भावना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भावना आज आपण गेलो पेडगावच्या किल्ल्यावरती. तो किल्ला कसा वाटला ते पण नक्की सांगा. भावना तुमचं जर मत असेल तर आपण अजून फिरत राहू. आपला किल्ला कसा वाटला ते नक्की सांगा. महाराजांसाठी कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. जर का व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नसेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चालतं भावना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तोपर्यंत जय शिवराय. चॅनलवरती नसेल चॅनल सबस्क्राईब करा. राजा